पहिला चेंडू बॅट कट होती, एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये, डायरेक्ट हिट लागलाय परंतु फलंदाज तिथे कदाचित पोहोचला असावा. सलामीचे दोन फलंदाज सूरज आणि सूरजच्या सोबतीला सुजित आलाय. मोठी स्पर्धा आणि मोठ्या स्पर्धेमध्ये मोठे खेळाडू, मोठे संघ आपण पाहतोय. चौ बाजूने आता आपल्याला प्रेक्षकांची अमाप गर्दी, जिथे जागा मिळेल तिथे आता डेरा टाकलाय प्रेक्षकांनी. जणू काय मशाची यात्राच भरली आहे आणि मशाची यात्रा तोंडावरच आहे. 2 तारखेला सज्जरा सर्वांनी मुरबाडकर सज्ज असतील. यावेळी फुल टॉस फुल टॉल वसूल होईल का? क्षेत्ररक्षक रेस लागली आहे आणि रेस जिंकली देखील आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा वेगाने चित्याच्या चपलाईने बकासूर मथुरच्या वेगाने कंप्लीट केले जातात. 3 षटकारांसाठी रोख रक्कम 500 ची कडक नोट रोहितजी पोपे साहेबांच्या वतीनं. क्रिकेटवरचं प्रेम आहे रोशन संते सर. मी पाहिलं की सकाळच्या सत्रापासून ही व्यक्ती इथे बसलेली आहे. कशासाठी बसलेली आहे तर त्याचं एकच उत्तर, क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. स्विचिटचा प्रयत्न, लाऊड अपील, फिंगर अप, विकेटचं पतन. थांबा, पंच अजून डिसिजन क्लिअर केलेला नाहीये. थोडस टेक्निकल टीमला देखील मी विनंती करेन आपण देखील सज्ज राहा या डिसिजनासाठी, कारण पंच एकत्रित आलेले आहेत तिथे. तर नक्कीच टेक्निकल टीम सज्ज झाली आहे. तिसरे पंच आपण चेक करतोय. चेंडू पडला, त्यानंतर काय घडलंय, बॅट लागली की तर क्लिअरली दिसतंय की नॉट आउट आहे. बॅटचा कोणताही भाग स्पर्श झाला नाही. तिथे एल्बो जिथे होता तिथे बॉल स्पर्श झाला आणि नॉट आउट. चांगली अंपायरिंग, चांगली टेक्निकल, मी खऱ्या अर्थाने कौतुक करेन चेतन मंडवीचं, श्री इव्हेंट या टेक्निकल टीमचं. साफसूत्र क्रिएशन. समोरच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका सुरेख. धावा किती मिळतील? 1 धाव तर पूर्ण केली गेली आहे आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. ब्रँड ऑफ भाववाले A1 दर्जाचा क्रिकेटर सूरज खेने मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. त्याला या ट्रॉफीची किंमत माहिती आहे. या व्यासपीठावर आपण पाहतोय की सन्मान चिन्ह, सामनावीराची ट्रॉफी दिली जाते. कृष्णा सुतार साहेब होते. समोरच्या दिशेनं मोठा फटका अभयाला चढवला, चेंडूला पाठवून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये आमच्या समालोचन कक्षाला दिली मानवंदना. बिग हिट सिक्सर. थँक यू सो मच डीजे. तर भूमी 11 बोनकोडे संघ आता आपल्या सांगोडे नगरीतून रजा घेतोय. तर नक्कीच बोनकोडे टीमला पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्यांच्या अपकमिंग मॅचेससाठी, पुढच्या टुर्नामेंटसाठी. चांगला खेळ केला आज, सर्वांनाच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चला, जर चेंडू गेला असेल तर आपण चेंडूची वाट पाहू नका, कारण वेळ आपली वाट पाहणार नाही. संध्याकाळचं सत्र जवळ आहे, अंधाराचं सावट येते. 5 वाजून 33 मिनिटं. आता आयोजक थोडीशी अडचणी सापडतील, कारण का आपल्याला अजून एक मॅच आहे. सेमी फायनल झाल्यानंतर रोशन सर मेगा फायनल साठी RCC राया संघ. अजून 2 षटकार आले तर 500 ची कडक नोट रोहितजी पोपे साहेबांच्या माध्यमातून. समोरच्या दिशेनं ओ हो 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 हो, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला, फिरकावून दिला चेंडूला सीमारेषा पलीकडे. षटकार. झेल पकडलाय तिथे आणि सन्मान्य आदरणीय या स्पर्धेचे आधारस्तंभ मोरेश्वरजी पाटील साहेबांच्या वतीनं नक्कीच पारितोषिक लाभलंय. 100 रुपयांचा रोख कॅश प्राइज. अनेक प्रेक्षकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि मेगा फायनल आता जवळ येते. आजची देवाची डोला आज रंगलाय
सांगोडे गावामध्ये क्रिकेटचा हा सोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा यासाठी केला होता टास. शेवटचा दिस हा गोड बाबा आणि गोड अशी सुरुवात भावालेच्या वतीनं. एक षटकार ठोकला तर रोहितजी पोपे साहेबांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज. क्या बात आहे. हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांनो, आपण तयार आहात का? पुढचा बॉल लांब ठेवण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. अजूनही संधी आहे. सूरज केने ऑन स्ट्राईक आहे तिथे, पण संधी असेल ती फलंदाज सुजित साठी. सूरज केने यावेळी शॉर्ट पुढचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली? जज करतो आणि झेल कुणाचा सुटलाय? सूरज केनेचा सुटलाय. तिथे मात्र सूरज केने आता मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. एक धाव पूर्ण केली गेली आहे. काय जबरदस्त मॅच रंगतीये. मैदानाच्या आतमध्ये हा कार उडालाय. भावाले की दापोडे दोन मोठे संघ भिवंडी विभागातील. एका बाजूने आपण भावालेला पाहतोय, दुसऱ्या बाजूने दापोडे संघाला पाहतोय. वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विरोधात रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भावाले. पुढचा चेंडू गोलंदाज सज्जा समोरच्या दिशेने लॉफ्ट स्ट्रोक हवाईला केलाय. वन बाउंड चेंडू पोहोचतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विसावा घेतोय तोपर्यंत 2 धावा. पैसा वसूल सामना प्रेक्षकांच्या भेटीला. हे सौंदर्य आहे श्रद्धांजली चषकाचं. हे सौंदर्य राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडेचं. तर गावची वरिष्ठ मंडळी उपस्थित आहे आणि त्या मंडळीला विनंती करेन आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत करेन आयोजकांच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं देखील. मी ओमी सुतार टिटवाला सांगोडे आणि माझ्या संवेद सहकारी समालोचक आमचे गुरुवर्य रोशनजी संते सर, आमचे टेक्निकल टीम श्री इव्हेंट लाईव्ह ऑफिशियल पंच उमेश केने सर, संदेश सर आणि महेंद्र भवर सर. भयान शांतता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅकर समोरच्या दिशेनं लॉफ्टेड डावयाला. भावाले गावचा ब्रँड दाखवणारा सूरज केनेच्या बॅट मध्ये येणारा हा ब्रँडेड षटकार. बाबू खाडे देखील आता आनंद उत्साह त्यांचा गगनात मावेनासा झालाय. आपले 8-8 ना बैठक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव येते तिथे. तर नक्कीच दुसऱ्या स्पर्धेमध्ये त्यांचा नक्कीच संघ पराजित झाला, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांच्या संघाचा बोलबार राहिलाय. रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भावाले संघ, रोहितजी पोपे, बाबू खाडे यांचा हा संघ आहे आणि सकाळच्या 17 पासून हजेरी लावली आहे. समोरच्या दिशेनं फ्लाइट स्ट्रोक आणि तिसरा षटकार आलाय आणि रोहितजी पोपे साहेबांची कडक नोट आता बाहेर निघली आहे. सुजितच्या बॅटमधनं बॅक टू बॅक तिसरा षटकार. थँक्यू सो मच डीजे. नक्कीच साई कादेबाना क्रिकेट क्लबला नक्कीच क्लबचं हे संगीत आहे. यावेळी अष्टांचा वेद दांड्या वाकवल्या. फर्निचर डिस्ट्रॉय आणि शेवटच्या बॉलवर आली आहे मोठी विकेट.
36 धाबा बनवायच्यात. मोठी मॅच, मोठं बॅटल. चला लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या आपण. तर नक्कीच स्कोर कार्ड आपण पुन्हा एकदा चेक करतोय. चेक करतो आपण स्कोर कार्ड किती धाबा झाल्यात नक्कीच. छत्तीस धाबांचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे, ते म्हणजेच वीर तानाजी दापोडे टीमला. चला फलंदाज पाठवा, तानाजी दापोडे टीमचे फलंदाज येऊ द्या. रोहित एंटरप्राइजेस, जय बजरंग भावाले, क्षेत्रक्षण सजवा आपण. मोठी लढत, टाळ्यांचा कडकडाट, आवाज होऊ द्या. प्रेक्षक वर्ग आहेत का? स्क्रीनवर सर्व प्रेक्षकांना दाखवलं जातं या सामन्याचं. नक्कीच स्वागत करा या मॅचचं. खरं तर टाळ्यांचा गजर, आवाज येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हळूहळू प्रेक्षक देखील तापतील, निश्चितच याची चर्चा केली जाईल. सलामीचे दोन ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, हर्षद आणि प्रितेश. गोलंदाज नवनाथ बॉलिंग ट्रॅक वर उभा आहे. नवनाथने का अप्रतिम कामगिरी केली मागच्या दिवसामध्ये. असंघ आज इथे खेळतोय आणि खऱ्या अर्थाने नवनाथ एक चांगली कामगिरी केली म्हणून खेळतोय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. चला ऑफिशियल गेम ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल जेव्हा येईल तेव्हा या सामन्याला आम्ही सुरुवात करू. राया संघ आपण सज्ज राहा. पंचांचा ग्रीन सिग्नल. विश यू ऑल द बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट. सामन्याला होतीये सुरुवात. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर लाऊड अपील केली आहे, पण तू पिचिंग पाहणं गरजेचं आहे. चेंडू कुठे पिच झाला, किती हाईट आणि धावचीच्या स्वरूपात बाद होईल का, आणि विकेटचं पतन. येतोय डावखुरे आताचा विस्फोटक फलंदाज, ज्याने कालचा परवाचा दिवस गाजवला. चांगली बॅटिंग राहिली होती. इन्फॉर्म बॅटर आहे. यावेळी समोरच्या दिशेने प्रहार केलाय. एक धाव कंप्लीट केली. अकाउंट ओपन करतो आदित्य स्वतःच. धाव फलकावर धाबांची टोटल आता झाली आहे 2 चेंडू 2 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रितेशने चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये, परंतु प्रितेशला आता चांगला खेळ करावा लागेल. इथून जर हा सामना जिंकून न्यायचा असेल, घरी जर ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची जर ठेवायची असेल आपल्या ताफ्यात, तर हा फटका नक्कीच येणं महत्वाचं होतं. काय फटका खेळून काढलाय. चेंडू जसा बॅटच्या रडार मध्ये आला तसा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला. सीमा बाहेर आला हा षटकार.
किंवा डीजे, चांगली डीजे ऑपरेटिंग देखील आपण पाहतोय डीजे केतन यांच्या माध्यमातून. केतन केने आहेत, ऐकवताय सर्व प्रेक्षकांना, नाचवतायत. मोठी मॅच, मोठी लढत. ब्लॉक वॉल मध्ये चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न करतील का तिथे, आणि एकच धाव येते. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव, चोरटी धाव पाहायला मिळते. दिवसा ढबल्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये होते. एकेरीचं रूपांतर दुहेरी मध्ये केलं जात आहे. दहा धाबा फलकावर चेंडू झाले 4 आणि 10 धाबा. पाचवा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज नवनाथ मुकणे बॉलिंग ट्रॅकवर भाववाडे संघाच्या वतीनं. रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भाववाले, स्पीड अप करा थोडस मित्रांनो, फास्ट खेळायचं आहे. पुन्हा एकदा आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न यावेळी. धाव ची संभावना होती परंतु धाव येते एकच, आणि स्कोर कार्डवर आता धाबा पुढे सरसावत आहेत 11 धाबा. तर आरसीसी राया टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे, कारण आता मात्र 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 7 चेंडू संपल्यानंतर लगेच टॉस करून आपल्याला सामना खेळायला सुरुवात करायची, कारण घड्याळामध्ये 5:46 मिनिटे झाली आहेत. भरपूर विलंब झालाय. आठवा बाटने खेळायचा होता यावेळी मात्र डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल नक्कीच दापोडे संघाच्या फलंदाजांवर, कारण आता 6 चेंडू शिल्लक, 25 धावांची गरज आहे विजयासाठी. चला नवीन गोलंदाज येऊ द्या. सूरज थोडासा फास्ट खेळ मित्रा, कारण आपल्यातूनच एक संघ आरसीसी राया संघाशी मेगा फायनल मध्ये नक्कीच फाईट देणार आहे. एक संघ कल्याण परिसरातील असेल तर दुसरा संघ भिवंडी परिसरातील असेल, हे मात्र नक्कीच असेल, कारण दोन्ही भिवंडी परिसरातील मोठे संघ आता आपापसात भिडतायत कल्याण संघाशी झुंज करण्यासाठी. सूरजचा पहिला चेंडू आप ट्रॅकर समोरच्या दिशेना उडवलाय. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावर ना, सीमारेषा पलीकडे लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटका ठोकलाय. आणखी एक समोरच्या दिशेने सापला रचलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, जर कुणाचा सुटला तर इन्फॉर्म बॅटर, आणि त्याचा सुटलाय तिथे चुका मैदानाच्या आतमध्ये, आणि चुकीचं रूपांतर धावचीच्या स्वरूपात. आणखी एक फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय वीर तानाजी दापोडे टीमला. माश तर राया गावचे उद्योजक इसा कुंगले साहेबांचा देखील शुभागमन होते, त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर या. आमचे स्पर्धेचे आधारस्तंभ हरेश्वर दादा पाटील त्यांच्या माध्यमातून नक्कीच 5 ट्रॉफीज लाभल्यात. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, वरती जातोय चेंडू. 3 क्षेत्ररक्षक एकाच्याही हातामध्ये चेंडू सापडला नाही. धावचीची संभावना टाळता येणार नाही. घातपात झालाय. 1 मोर विकेट जाऊन आणखी एक फलंदाज बाद. आदेश एंटर होतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 18 धाबांची गरज. वीर तानाजी दापोडे संघ मेगा फन मध्ये जाईल की रोहित एंटरप्राइजेस जय बजरंग भाववाले जाईल,
खोदून काढलाय बॉलला. आता औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये, परंतु एखादा चुकीचा चेंडू या मॅच मध्ये पुन्हा एकदा वीर तानाजी दापोडे संघाला बॅक करेल का? परंतु सूरजकडे अनुभव आहे, तो अशा पद्धतीचा चेंडू हाताळणार नाही, कारण त्याला माहिती आहे सामन्याचं महत्व, कारण त्याला घेऊन जायचं आहे आपल्या संघाला मेगा फायनल पर्यंत. ब्रँड ऑफ भाबाले म्हणून का ओळखला जातो हा खेळाडू, त्याचं प्रात्यक्षिक. यावेळी शरीरावर आदळतोय चेंडू, एक पाऊल आणखी टाकलं जातंय मेगा फायनलच्या दिशेने. तर विनर झालेला संघ आपण टॉस साठी लगेच या. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडूवर आता 16 धावांची गरज. क्रिकेटमध्ये 16 धावा अंतिम चेंडूवर बनतील का? एका चेंडूवर 16 धावा बनताना मी आतापर्यंत पाहिल्या नाहीत, परंतु या मॅच मध्ये काय घडेल आणि काय घडवलंय रोहित इंटरप्राइजेस जय बजरंग भाबळे संघाने मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलाय आणि यापुढील बिग फाईट भिवंडी बनाम ला